नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी साखरे सर. तर आज आपण बघू सायन्स वनचा पेपर कशा प्रकारे येतो, त्याचे उत्तर कशा प्रकारे लिहावे ज्यामुळे आपण जास्तीत जास्त मार्क घेऊ शकेल. यासाठी मी पूर्ण पेपर आदर्श उत्तरपत्रिकेसहित एक्सप्लेन केला आहे, तरी तुम्ही शेवटपर्यंत बघा. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की जे प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर आहे याच्यातले नाही का बरेच क्वेश्चन नाही का रिपीट होता. त्यामुळे हा जो क्वेश्चन पेपर मी घेतलेला आहे हा 2025चा जुलैचा पेपर घेतलेला आहे. यामधले मी काही क्वेश्चन तुमच्या बोर्ड पेपरला जरूर रिपीट होईल, त्याने हा क्वेश्चन पेपर खूप केअरफुली नाही का करून टाका बेटा. तर ते का आपला कोणता आहे सायन्स वनचा बेटा. तर सायन्स वनचा पेपर किती मार्क्सचा राहतो? 40 मार्काचा राहतो बेटा. टाईम राहतो 2 आवर्स. हा पेपर आहे 2025चा. तर बघा सर्वात पहिले तर आपण नोट काय कराल, ऑल क्वेश्चन आर कंपल्सरी. आपल्याला जे क्वेश्चन दिले जातात हे सर्व कंपल्शन राहतात बेटा. दुसरं, यूज ऑफ अ कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड. कॅल्क्युलेटर इथे अलाउड नसतात. त्यानंतर द नंबर ऑफ द राईट ऑफ द क्वेश्चन इंडिकेट द फुल मार्क. कोणत्याही क्वेश्चनच्या जे राईट साईडला नंबर लिहिले राहतात ते नाही का इंडिकेट काय करतात बेटा, त्याचे फुल मार्क. त्यानंतर आणखीन इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. In case of MCQ question number 1A, only the first attempt will be evaluated and will be given credit. म्हणजेच काय म्हणते बेटा, जेव्हा आपण नाही का MCQ राईट करतो त्याच्यातला जो फर्स्ट अटेम्प्ट राहतो, फर्स्ट अटेम्प्ट म्हणजे सर्वात पहिले आपण जे MCQ नाही का राईट करतो आणि त्यानंतर बरेच स्टुडंट काय करतात पुन्हा नाही का शेवटी किंवा मधामध्ये जे MCQ राईट पुन्हा राईट करतात, पण ते काय करतात बेटा कॅल्क्युलेट करत नाही. फक्त फर्स्ट अटेम्प्ट जर तुमचे बरोबर असेल MCQ तेच नाही का जे असेल तुम्ही राईट केले तेच कॅल्क्युलेट करता बेटा. नंतर जर तुम्ही बरोबर जर राईट केले तर ते कॅल्क्युलेट करत नाही. त्यामुळे MCQ जेव्हा तुम्ही राईट करताना खूप केअरफुली राईट करा. तुम्हाला काही डिफिकल्टी असेल MCQमध्ये तर त्याला थोडं राहू द्या, लास्टपर्यंत नाही का थांबा बेटा. त्यानंतर बेटा सायंटिफिकली करेक्ट लेबल डायग्राम शुड बी ड्रॉ. जर तुम्ही एखादा क्वेश्चन सायंटिफिकली एखादा क्वेश्चन जर नाही का तुम्ही नाही का राईट करत आहात बेटा, त्याच्यात जर तुम्हाला डायग्राम असेल त्याला नाही का करेक्ट लेबल डायग्राम करायला लागेल. हे तुम्हाला कसं आहे बेटा नेसेसरी. तर असे आपले इन्स्ट्रक्शन आहे. तर चला बेटा आता आपण आपल्या पेपर करू. बा पहिला क्वेश्चन येतो बेटा, हा तुम्हाला 5 मार्क्सचा राहतो. कंपल्शन सगळा पेपर पॅटर्न सेमच राहतो, फक्त क्वेश्चन काही चेंज होता. पहिला राहतो चूज दी करेक्ट अल्टरनेटिव्ह. लक्षात ठेवा तुम्हाला अल्टरनेटिव्ह राहणार. पहिला काय म्हणतो बेटा, हा 5 मार्क्सचा राहतो म्हणजे 5 अल्टरनेटिव्ह राहतो, सगळं कंपल्शन राहणार. अल्कलाइन अर्थ मेटल. अल्कलाइनचा आपल्याला कोणता सांगितलं बेटा, अर्थ मेटल हॅव व्हॅलन्सी 2. याची व्हॅलन्सी 2 आहे. दिस मीन दॅट देअर पोझिशन इन द मॉडर्न पिरियडिक टेबल इज इन. कोणत्या ग्रुपमध्ये राहते, 2 मध्ये राहते, 16 मध्ये राहते, पिरियड 2 मध्ये राहते की नाही का डी ब्लॉकमध्ये राहते, हे आपल्याला विचारलं आहे. दिलं आहे अल्कलाइन आल्क मेटल आणि त्याची व्हॅलन्सी आपल्याला किती दिली आहे बेटा 2. आणि 2 दिले आहे म्हणजे हा कोणता ग्रुप राहतो, यस ग्रुप 2 ची व्हॅलन्सी किती राहते 2. तर इथे आपला आन्सर झाला आहे बेटा. नेक्स्ट क्वेश्चन व्हेन द पॉझिटिव्ह चार्ज ऑफ ॲन ॲटम. जर एखादा ॲटम असेल, कोणता चार्ज आहे पॉझिटिव्ह, or an ion increases or in the negative charge of the on them decreases, it is called. काय म्हणते बेटा, जेव्हा व्हेन पॉझिटिव्ह चार्ज, जर कोणताही पॉझिटिव्ह चार्ज कोणत्याही ॲटमचा असेल और कोणत्या आयनचा असेल तो इन्क्रीज होत असेल पॉझिटिव्ह चार्ज, आणि निगेटिव्ह चार्ज कसा होत आहे बेटा, यस कसा होत आहे डिक्रीज होत असेल तर त्यालाच काय म्हणणार, इट इज कॉल्ड. यालाच आपण काय म्हणणार आहोत, याला काय कोणते म्हणतात बेटा, यस ऑक्सिडेशन. याला म्हणतात बेटा ऑक्सिडेशन. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, फिलिंग द ब्लँक आहे. डिव्हाइस इज यूज टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी कोणता डिव्हाइस यूज करतात. तर आपल्याला माहीत आहे होल्ड मीटर करत नाही, गॅल्व्हॅनोमीटर करत नाही, इलेक्ट्रिक मोटर पण करत नाही. काय इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस म्हणजे तयार करण्यासाठी कोणता डिव्हाइस यूज करतात. तर काय राहते तुम्हाला माहीत आहे, जनरेटर यूज करतो. म्हणून याचा आन्सर आहे इलेक्ट्रिक जनरेटर, सी आहे. त्यानंतर नेक्स्ट लाईट चेंजेस इज डायरेक्शन व्हेन गोईंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम. दिस इज कॉल्ड ॲज द. हे आपली डेफिनेशन आहे. काय म्हणते, लाईट चेंज करते जे डायरेक्शन केव्हा, जेव्हा एका ट्रान्सपरंट मीडियममधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियममध्ये जाते तर त्याला काय म्हणत असतो बेटा, कोणता
रिफ्लेक्शन तर नाही राहणार, डिस्पर्शन नाही, ऑब्झॉर्प्शन, काय राहणार बेटा रिफ्रॅक्शन. आपलं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट चॅप्टरचं नावच आहे बेटा. एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जातात. त्यानंतर नेक्स्ट बेटा हां काय म्हणते बेटा, द हाईट ऑफ हाय अर्थ ऑर्बिट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ इज. पहा तीन राहतात बेटा ऑर्बिट. एक कोणता राहते लो अर्थ ऑर्बिट, एक राहते मिडल अर्थ ऑर्बिट आणि थर्ड कोणतं राहणार बेटा हाय अर्थ ऑर्बिट. तीन ऑर्बिट राहतात. तर काय सांगितलं बेटा, आता हँडरायटिंग बरोबर येणार नाही कारण की याच्यावर पॉसिबल नाही तेवढं सांगतं. आय ट्राय माय द बेस्ट. तर बघा लक्षात ठेवा, लो अर्थ ऑर्बिटची रेंज किती राहते, किती किलोमीटर राहते बेटा, यस 2K म्हणजे 2000 किलोमीटर. मिडल अर्थ ऑर्बिटची किती कुठपर्यंत राहते बेटा, यस 2K टू किती राहते 35780 किलोमीटर. आणि हाय अर्थ ऑर्बिटची काय राहते बेटा, अबव कोणाच्या बेटा 35780 किलोमीटर. तर बघा आपल्या काय द हाईट ऑफ हाय अर्थ ऑर्बिट, मोठ्या अर्थ ऑर्बिटची फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ किती राहणार. तर सरळ आहे इथे बघा, हे तर किती राहणार बेटा 35780 अबव याच्यावर. मग हे पाहिजे 35780 याच्याने काही कसं दिलं आहे बेटा, असं दिलं आहे म्हणजे ग्रेटेड म्हणजे याच्या वर. मग ऑप्शन कोणतं राहणार डी. या जागी तुम्हाला लो अर्थ ऑर्बिटची विचारू शकते किंवा मिडल अर्थ ऑर्बिटची विचारू पण शकते. ते झालं बेटा आपला क्वेश्चन. आय होप तुम्हाला समजला असेल. समोरचं बेटा यस, इथं आपले ऑब्जेक्टिव्ह संपले. आता दुसरा क्वेश्चन, अँसर द फॉलोइंग क्वेश्चन. आता कधी लक्षात ठेवा, हा आपल्याला सेकंड बी येणार आहे तुमच्या पेपरला. हा क्वेश्चन राहील तुम्हाला 5 मार्कचा. तर पहा 5 क्वेश्चन देईल, प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क. जसं पहा फाइंड द ऑड वन आउट. ऑड वन आउट काढायचा आहे बेटा. पाहिजे तर फ्यूज वायर दिला आहे, बॅड कंडक्टर हा दिला आहे बेटा, आणि इथं कोणतं दिलं आहे बेटा जनरेटर. त्याच्याला ऑड वन आउट कोण राहणार बेटा जनरेटर. त्यानंतर बेटा नेक्स्ट कंप्लीट द को रिलेशन. आपल्या इथे रिलेशन काय काढायचं आहे. काय म्हणे, रेड लाईट वेवलेन क्लोज टू. रेड लाईटची वेवलेन किती राहते बेटा 700 नॅनोमीटर. तर विचारलं आहे व्हायलेट लाईटची किती राहणार. तर कसं आहे बेटा, तर तुम्हाला प्रिझममधला फॉर्म्युला माहीत असेल. जो प्रिझम राहतो, प्रिझममध्ये एक लाईट येते आणि किती कलरमध्ये डिवाईड स्प्रेड होतात, यस किती कलरमध्ये होतात बेटा 7 कलरमध्ये होतात. कोणते कलर राहतात इथे राईट करतो. कोणते राहतात, रॉय, गर्ल, ब्युटिफुल, इन, थोडंसं विलेज, असे नाही का 7 कलर राहतात. आणि आर म्हणजे रेड, ओ म्हणजे ऑरेंज, वाय म्हणजे येलो, जी म्हणजे ग्रीन, बी म्हणजे ब्ल्यू, आय म्हणजे इंडिगो आणि व्ही म्हणजे कोणता व्हायलेट. असे 7 कलर. काय फॉर्म्युला आहे बेटा, कोणता रॉय, गर्ल, ब्युटिफुल इन विलेज. कोणत्या रॉय पर्सन नसेल त्याचे नाही का गर्ल ब्युटिफुल इन विलेज हा शॉर्ट फॉर्म आहे. तर बघा सर्वात पहिले कोणता राहतो रेड लाईन. रेडची काय राहते बेटा वेवलेंथ सर्वात जास्त राहते. किती राहते हे बघा, किती राहते 700 नॅनोमीटर. आणि सर्वात कमी कोणत्याची राहते बेटा आपल्या व्हायलेटची. ही किती राहते बेटा 400 नॅनोमीटर राहते बेटा. इथं चुकून माझं मीटर झालं आहे, इथं नॅनो राहिलेलं आहे. तर 400 नॅनोमीटर म्हणून याचा आन्सर येणार 400 नॅनोमीटर. त्यानंतरचा बेटा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, मॅच द पेअर मॅच करायच्या. बघा इथं दिलं आपल्या फार साईटनेस. आता लक्षात ठेवा इथं फार साईटनेस आहे. फार म्हणजे दूर आणि दूर म्हणजे फार म्हणजे दूर, म्हणून नाही का आपल्याला नाही का सरळ आहे. फार साईटनेस काय राहते बेटा, इथं आपला डिफेक्ट विचारला तर फार साईटनेस म्हणजे फारचं दिसते म्हणजे दूरचं दिसते, जवळचं दिसत नाही. तर बघा इथं काय दिलं, फार वे ऑब्जेक्ट कॅन नॉट बी सी क्लिअरली म्हणजे दूरचे ऑब्जेक्ट क्लिअर दिसत नाही, हे तर चुकीचं आहे. त्यानंतर नियर बाय ऑब्जेक्ट कॅन सी क्लिअरली. आता याच्यातलं नियरली दिसते म्हणजे सांगितलं. लक्षात ठेवा फार साईटनेस म्हणजे फारचं दिसते, दूरचं दिसेल, जवळचं दिसत असते का नाही. म्हणजे याचा आन्सर काय ना, फार वे ऑब्जेक्ट कॅन सी क्लिअरली म्हणजे दूरचे ऑब्जेक्ट क्लिअरली दिसतात, जवळचे नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली दिसत नाही, म्हणून हे पण याचा आन्सर राहणार नाही. म्हणून याचा आन्सर कोणतं राहणार आपलं ए. आता लक्षात ठेवा तुम्हाला पेपरला फार साईटनेसच्या जागी नियर साईटनेस दिलं असतं तर काय काय नियर साईटनेस म्हणजे कोणतं राहते, नियरचे ऑब्जेक्ट क्लिअर दिसतात. मग त्याचा आन्सर आला असतं नियर बाय ऑब्जेक्ट कॅन सी क्लिअरली. एवढं लक्षात ठेवा. म्हणून इथं लिहिलं फार वे ऑब्जेक्ट कॅन सी क्लिअरली. हे झाला बेटा आपला आन्सर डायरेक्ट लिहायचा आहे. इथं ए टाकायचं, आन्सर राईट करायचं. त्यानंतर नेक्स्ट बेटा
राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर सोपं आहे बेटा. इथे ॲटॉमिक तुम्हाला नाही का काय ॲल्युमिनियमचा तुम्हाला ॲटॉमिक नंबर माहीत पाहिजे बेटा. तर ॲटॉमिक ॲल्युमिनियमचा किती राहतो बेटा? 13 राहतो बेटा. 13 राहतो म्हणजे सरळ आहे. पहिल्या ऑर्बिटमध्ये किती राहणार? 2. दुसऱ्याच्या किती राहणार? 8. 2 + 8 किती राहिले बेटा? 10. रिमेनिंग किती राहिले? यस, किती राहिले? 3. मग किती झाले बेटा? 13. तर तुम्हाला त्यासाठी तुम्हाला ॲटॉमिक नंबर माहीत पाहिजे. तुम्हाला माहीत असेल बेटा याचा शॉर्ट फॉर्म बी माहीत असेल. या ॲल्युमिनियमचा या पिरियडचा कोणता, सॉरी या ग्रुपचा कोणता ग्रुप आहे? 13 नंबरचा ग्रुप आहे. कोणता आहे? काय शॉर्ट फॉर्म आहे? लक्षात ठेवायचा. बैंगन आलू गाजर इन थैली नाही. कसं आहे बेटा हे? बैंगन आलू गाजर इन थैली नाही. ते बघा त्या फॉर्मने तुम्ही लक्षात ठेवू शकता. या ग्रुपला किती आहे बेटा? 13 नंबरचा. आई ते खाली तर आहे. स्टेट ट्रू ऑर फॉल. ट्रू ऑर फॉल आपल्याला विचारलेलं आहे बेटा. तर काय म्हणते? द एस्केप व्हेलॉसिटी ऑफ अ मून इज लेस दॅन दॅट ऑफ द अर्थ. तर अर्थची जे एस्केप व्हेलॉसिटी कोणाची आहे? मूनची. ही लेस म्हणजे कमी राहते. क्वेश्चन समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे बेटा. ही कमी राहते. कुणाच्या? लेस दॅन ऑन दी अर्थ. अर्थपेक्षा कमी राहते का? सरळ आहे. तर नाही का जे मूनचा ग्रॅव्हिटेशन फोर्स नाही का कमी राहतो. एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय? कोणतं एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय? समजा आर्चची जर घेतली तर आर्चच्या जे ग्रॅव्हिटेशन फील्डच्या जर बाहेर जर एखादा ऑब्जेक्ट जाण्यासाठी जी व्हेलॉसिटी लागते, जसं नाही का आपण नाही का रॉकेट बघतो बेटा, सॅटेलाईट म्हणतो, ते जी लागते व्हेलॉसिटी तिला कोणते म्हणतो बेटा? एस्केप व्हेलॉसिटी. आता आर्थचा नाही का आर्थपेक्षा मूनचा ग्रॅव्हिटेशन फोर्स कमी आहे आणि मूनचा ग्रॅव्हिटेशन फोर्स कमी असल्यामुळे त्याची एस्केप व्हेलॉसिटी पण कशी लागणार? कमी लागणार. म्हणून हे आहे कसं राहणार बेटा? 2. म्हणून द एस्केप व्हेलॉसिटी ऑफ अ मून इज लेस दॅन दॅट ऑन दी अर्थ. असा आन्सर येईल बेटा. त्यानंतर नेक्स्ट आता दुसरा क्वेश्चन येतो. गिव्ह सायंटिफिक रिझन. बघा सायंटिफिक रिझन तुम्हाला येणारच झाली. हा कंपल्शन क्वेश्चन आहे बेटा. NE2 येतो. NE2 येणार तुम्हाला आणि किती मार्क्ससाठी येणार आहे? 4 मार्क्ससाठी. तर पहा काय म्हणते? गिव्ह सायंटिफिक रिझन NE2 4 मार्क. पहा सोडियम इज ऑलवेज केप्ट इन केरोसिन. म्हणजे काय म्हणते? तुम्ही सोडियमला नाही का ऑलवेज केप्ट म्हणजे ठेवायचे. कुठं ठेवतात? केरोसिनमध्ये. असं काय रिझन आहे की केरोसिनमध्ये ठेवतात? पहा लक्षात ठेवा. सोडियम इज अ व्हेरी रिॲक्टिव्ह. हा जो रिॲक्टिव्ह मेटल आहे खूप फास्टली रिॲक्शन करतो. त्यानंतर काय म्हणते बेटा? सोडियम रिॲक्ट व्हेरी विग्रसली. विग्रसली म्हणजे फास्ट, खूप फास्ट. विथ ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन इन द एअर वॉटर इवन ॲट अ रूम टेम्परेचर अँड इन्व्हॉल्व्स लार्ज अमाऊंट ऑफ हीट. सोडियम असा आहे की नाही का तो फास्टली रिॲक्ट होतो. कोणासोबत? मेटल. पण मेटलसोबत. सोडियम काय करतो? रिॲक्ट विग्रसली म्हणजे खूप फास्टली ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होतो. आणि तो रिॲक्ट झाल्यामुळे काय होते बेटा? रूम टेम्परेचर जे टेम्परेचर आहे लार्ज अमाऊंट ऑफ हीट. आणि याच्यामुळे काय होते? तिथं खूप हीट जनरेट होते ना. त्याच्यामुळे काय होते? देअरफॉर इट कॅचेस फायर. आणि तिथं फायर लागण्याची म्हणजे का आग लागण्याची भीती होते. एवढं भारी काम आहे सोडियमचं. मग याला अवॉइड करायसाठी काय करायला लागते? इन्व्हायरमेंटसोबत सोडियम रिॲक्ट न होण्यासाठी इट डज नॉट रिॲक्ट विथ केरोसिन. पण हा काय करतो? केरोसिनसोबत रिॲक्ट होत नाही. म्हणून याला सिंक म्हणजे असं नाही का डुबून ठेवतात बेटा. सोडियम ऑलवेज केप्ट इन डुबून ठेवतात. कशामध्ये? केरोसिन. हेन्स इट प्रोटेक्ट सोडियम अँड प्रिव्हेंट ॲक्सिडेंट. आणि त्याच्यामुळे काय होते की जो सोडियम आहे हा नाही का प्रोटेक्ट होतो, प्रिव्हेंट होतो. आणि याच्यामुळे काय होते? ॲक्सिडेंट होत नाही. म्हणून याला नाही का केरोसिनमध्ये ठेवतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. We cannot clearly see an object kept at a distance less than 25 centimeter. आपण काय म्हणते बेटा? फ्रॉम दी आय. काय म्हणते? वी कॅनॉट क्लिअरली सी दी ऑब्जेक्ट. आपण त्या ऑब्जेक्टला का नाही पाहू शकत? त्या केप्ट ॲट अ डिस्टन्स लेस दॅन 25 सेंटीमीटर. म्हणजे आपल्या डोळ्यापासून तो ऑब्जेक्ट 25 सेंटीमीटरपेक्षा कमी असेल तर आपण का नाही पाहू शकतो हे आपल्याला विचारलं आहे. तर याचं मी आन्सर बेटा इथं दिलेलं आहे. आता पूर्ण एक्सप्लेन करणार नाही, व्हिडिओला खूप टाईम होईल. तर हे बघून घ्या बेटा. या टाईपचं राईट करा बघा. 2 मार्कला आहे म्हणून 2 नाही का काही इथं तुम्ही पॉईंट राईट काय केले बेटा. त्यानंतर नेक्स्ट हे बघा. टंगस्टन मेटल इज यूज टू मेक अ सॉलिनाइड टाईप कॉईल इन अन इलेक्ट्रिक बल्ब. आपल्या घरी जो इलेक्ट्रिक बल्ब राहतात, इलेक्ट्रिक जो बल्ब राहतात त्याच्यात कोणतं तुम्ही बघितलं असेल कोणतं राहतो बेटा? या टाईपचं राहतं बेटा. कोणतं राहते? टंगस्टन मेटल. तर काय म्हणते? टंगस्टन मेटल इज यूज टू मेक अ सॉलिनाइड टाईप कॉईल. त्याच्याने का सॉलिनाइड टाईप कॉईल राहते इन अ इलेक्ट्रिक बल्बमध्ये.
तर बेटा विचारलं जायचं सायंटिफिक रिझन. तर कधी लक्षात ठेवा बेटा, टंगस्टन वायर जो राहतो, टंगस्टन वायर कॅन बी हीटेड अप टू किती राहतो बेटा 3400 डिग्री सेल्सिअस पर्यंत. आणि याचे बरेच रिझन इथे दिले आहे, तर हे बघून घ्या बेटा आणि असे 2 पॉईंट राईट करून टाका. पहा आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आता त्यानंतर येणार आहे तुम्हाला 2B क्वेश्चन. हा क्वेश्चन येणार आहे तुमच्या पेपरमध्ये. काय एनी 3 येतील तुम्हाला, एनी 3 नाही का किती 6 मार्कला, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला किती राहणार 2 मार्क. लक्षात ठेवा हा प्रॉब्लेमचा आहे बघा, तुमच्या बोर्डच्या पेपरमध्ये तुम्हाला एक अदरवाईज 2 प्रॉब्लेम येईल, त्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम येणार नाही. आणि ते बी तुम्हाला ऑप्शनमध्ये येईल. त्याच्यामुळे नाही का बेटा प्रॉब्लेम येत असेल तर चांगली गोष्ट, जर येत नसेल तर जास्त कॉन्सन्ट्रेशन करू नका, थेरी चांगली करा आणि कन्सेप्ट क्लिअर करा. कारण की आज तुम्हाला जो पेपर येतो तो ॲक्टिव्हिटी बेस येतो. तर पहा काय म्हणते, अन ऑब्जेक्ट इट टेक 5 सेकंड टू रीच अ ग्राउंड फ्रॉम अ हाईट ऑफ अँड 5 मीटर ऑफ अ प्लॅनेट. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी. म्हणजे काय म्हणते, जी आपली अर्थ आहे, त्यानं ऑब्जेक्ट इट टेक 5 सेकंड, वरून खाली येण्यासाठी त्याला किती लागत आहे 5 सेकंड लागत आहे. 5 सेकंड टू रीच अ ग्राउंड फ्रॉम अ हाईट, किती आहे इथे हाईट दिली आहे, किती दिली आहे 5 मीटर दिली आहे ऑन अ प्लॅनेट. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी. जी म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, कितीची व्हॅल्यू काढायची आहे. तर बघा इथे मी पुन्हा पूर्ण सॉल्व करून दिलं आहे. इथे व्हॅल्यू पण आलेली आहे जीची, किती आले आहे 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. लक्षात आहे युनिट राईट पण खूप महत्त्वाचं आहे, बघून घे सर बेटा. त्यानंतरचा नेक्स्ट, अन एलिमेंट हॅज इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. एक एलिमेंट आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं आहे, किती 12 कोणाचं राहते, यस मॅग्नेशियमचं राहते. नाऊ आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तर नाही का या खाली क्वेश्चनचा आन्सर द्या. तर काय म्हणते, व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ दिस एलिमेंट. किती आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 + 8 + 10 म्हणजे 12, म्हणून याचा ॲटॉमिक नंबर किती ना 12. दुसरं, टू विच पिरियड डज दिस एलिमेंट बिलॉंग. कोणत्या पिरियडमध्ये राहतात ते 3 मध्ये, पण ते एलिमेंट बिलॉंग टू पिरियड 3. आता याला तुम्हाला माहीत असेल बेटा हा ग्रुप कशा लक्षात ठेवायचा होता, हा मॅग्नेशियमचा कोणता आहे ग्रुप, कोणता आहे बेटा 2. काय याचं फॉर्म, हां यस बेटा मांगे कार्स स्कूटी बाप राजी क्या करेगा काजी. काय होतं, बेटा मागे कार स्कूटर बाप राजी क्या करेगा काजी. यानुसार तुम्ही लक्षात ठेवला असेल बेटा. त्यानंतरचं नेक्स्ट, हे मी पुन्हा एक्सप्लेन केलं आहे कसे लक्षात ठेवायचे काय, तर तुम्ही माझा मी याबद्दल व्हिडिओ पण बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता बेटा. त्यानंतर नेक्स्ट, कम्प्लीट द फॉलोइंग रिॲक्शन आहे, गिव द नेम ऑफ प्रॉडक्ट. प्रॉडक्टचे नाही का आपल्याला नाही का नाव लिहायचं. लक्षात ठेवा इकडे राहतात जे रिॲक्टन आणि इकडे जे राहतात ते कोण राहत असते प्रॉडक्ट. तर आपल्याला काय कम्प्लीट रिॲक्शन करा म्हणते, नेम ऑफ प्रॉडक्ट आणि या प्रॉडक्टचे नाव लिहा म्हणते. तर पहा इथं दिलं आहे CuSO4 आणि Fe. आता Cu बी जो Cu दिला आहे बेटा, हा Cu कोण आहे बेटा, यस हा Cu आपला मेटल आहे आणि Fe बी आपला काय राहणार मेटल, हे दोन्ही मेटल आहे. मग काय करणार, हा SO4 इकडे जाणार, याच्यासोबत रिॲक्ट होणार. कोणती रिॲक्शन आहे बेटा, इथं SO4 याच्यासोबत रिॲक्ट होणार. मग काय म्हणते पहा CuSO4 आणि Fe हे दिलं आहे रिॲक्टन. हा पहा SO4 इकडे गेला आणि हा Cu जशाल तसा, आणि दोन्ही बी कोणते पॉझिटिव्ह होते बेटा. म्हणून हे कोणतं आहे, हे FeSO4 यालाच काय म्हणतो बेटा फेरस सल्फेट, आणि Cu म्हणजे कोण राहणार कॉपर. तर नाव लिहायचं आहे फक्त. त्यानंतर नेक्स्ट, डिफाईन स्पेसिफिक हीट ऑफ एन ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट म्हणजे काय, राईट इज SI अँड CGS युनिट. मग काय म्हणते स्पेसिफिक म्हणजे काय बेटा, एक पर्टिक्युलर. काय म्हणते, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू राईज द टेम्परेचर ऑफ अ युनिट मास ऑफ एन ऑब्जेक्ट बाय 1 डिग्री सेल्सिअस. कोणीतरी तुम्ही युनिट मास जर एखादा ऑब्जेक्ट घेतलेला आहे बेटा, काय म्हणते अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू राईज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ एन ऑब्जेक्ट 1 डिग्री. कोणतं युनिट मास ऑब्जेक्ट घेतला असेल त्याचं टेम्परेचर जर तुम्हाला 1 डिग्री सेल्सिअसनं जर वाढवायचं असेल, त्यासाठी लागणारी जी हीट राहते तिलाच काय म्हणायचं स्पेसिफिक हीट. म्हणजे SI आणि CGS युनिट पण दिले आहे, बघून घ्याल बेटा या टाईपचं राईट करायचं. त्यानंतर नेक्स्ट, यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे बेटा, ड्रॉ अ इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ मिथेन. मिथेनचं स्ट्रक्चर ड्रॉ करा म्हणते आणि इथेनचं सोपं आहे. डॉट पण लिहायचं पाहिजे. तर C आहे, एक C आहे आणि किती आहे 2 S2. मग पाय मिथेनचा एक C आणि एक C आहे आणि 4 हायड्रोजन. म्हणजे एक C आला इथे, एक C आलेला आहे बेटा इथे, हे पहा एक C आला आणि 4 हायड्रोजन आले, झालं. त्यानंतर दुसऱ्या याच्यात पहा 2C आणि नाही का 6 हायड्रोजन दिला. मग 2C आहे म्हणजे 2C आणि किती 1 2 3 4 5 6 हायड्रोजन झालं बेटा. आणि बघा याला 40 साईडकडून बॉन्डिंग आहे, याला पण 40 साईडकडून बॉन्डिंग आहे बेटा, झालं संपला विषय. इतकं सोपं आहे बेटा.
त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन येईल बेटा आपल्याला बघा. नंतर तुम्हाला पेपरला क्वेश्चन 3 येईल का आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन एनी 5 आणि हा राहतो तुम्हाला 15 मार्क्सचा, लक्षात ठेवा. आता 3 मार्क्सचे क्वेश्चन झाले. पहा एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ एस्केप वेलॉसिटी इन डिटेल. एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय तर आपण आता शिकलो. एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय, आर्टच्या ग्रॅव्हिटेशन फोर्स जो राहतो बेटा, तर आर्टच्या ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या बाहेर जाण्यासाठी जी वेलॉसिटी लागते, जसं फॉर एक्झाम्पल सॅटेलाईट जी लागते वेलॉसिटी या ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या बाहेर जाण्यासाठी, तिला एस्केप वेलॉसिटी म्हणतात. मग त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे, ते बघून घ्या बेटा. त्यानंतर नेक्स्ट आन्सर द फॉलोइंग सब क्वेश्चन रिगार्डिंग द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबलनुसार तुम्हाला नाही का खालील क्वेश्चनचे नाही का तुम्हाला आन्सर लिहायचे आहे. तर पहा राईट द मॉडर्न पिरियॉडिक लॉ. मॉडर्न पिरियॉडिक लॉ काय म्हणते तर सोपं आहे. काय म्हणते, प्रॉपर्टी ऑफ एन एलिमेंट आर द पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. म्हणजे काय, प्रॉपर्टी ऑफ एलिमेंटचे हा पिरियॉडिक म्हणजे पिरियॉडिक फंक्शन म्हणजे रिपीट होणारे, पण कोणानुसार ऑफ देअर ॲटॉमिक नंबर, जे ॲटॉमिक नंबरनुसार रिपीट होतात त्यालाच काय जे प्रॉपर्टी आहे ॲटॉमिक नंबरनुसार रिपीट होतं त्याला काय म्हणतात बेटा, मॉडर्न पिरियॉडिक लॉ. सेकंड क्वेश्चन, राईट द नंबर ऑफ पिरियड अँड ग्रुप. म्हणजे या विचारल्या याच्यात पिरियड किती राहतात तुम्हाला माहीत आहे, नंबर ऑफ पिरियड किती राहतात 7 आणि ग्रुप किती राहतात 18. त्यानंतर व्हॉट इज द व्हॅलन्सी ऑफ हॅलोजन्स. आता ज्या हॅलोजन ग्रुप आहे बेटा, तर हॅलोजन ग्रुपची व्हॅलन्सी किती राहत असते बेटा, यस किती राहत असते 1. हा दुसरा क्वेश्चन म्हणला आहे, हे नाही राईट करायचं, हे नाही राईट करायचं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, स्टेट वेदर द फॉलोइंग रिॲक्शन आर एंडोथर्मिक और एक्झोथर्मिक. या खालच्या जे रिॲक्शन दिले आहे बेटा ते एंडोथर्मिक आहे की एक्झोथर्मिक आहे हे आपल्याला विचारलेल्या आहे. तर तुम्हाला माहीत आहे बेटा काय म्हणतात, एंडोथर्मिक म्हणजे काय, तर रिॲक्शन इन विच हीट इज ॲब्झॉर्ब, ज्याच्यामध्ये हीट ॲब्झॉर्ब करतात. आता बघा इथं हीट बाहेर पडलेली आहे आणि इथं हीट बाहेर पडली आहे, दोन्ही जागी पण काय करत आहे बेटा, हीट बाहेर पडत आहे. आणि जिथे हीट बाहेर पडते बेटा म्हणजे काय, द प्रोसेस इन विच हीट इज अ गिवन आउट. ज्या प्रोसेसमध्ये नाही का हीट गिवन आउट बाहेर पडते, गिवन आउट म्हणजे बाहेर, मग जिच्या बाहेर पडते ती कोणती राहते बेटा, एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणून. आणि हे बघा एक्झोथर्मिक पहा, पहिल्याच्या हीट बाहेर पडलेली आहे इथे म्हणून हे झाले कोणते एक्झोथर्मिक. या थर्ड याच्यात बी हीट नाही का बाहेर पडली मग ही पण कोणती आली बेटा एक्झोथर्मिक. पण पहिल्या याच्यात दुसऱ्या याच्यात जर बघितलं असेल इथे हीट नाही का या रिॲक्टंटला आपण हीट देत आहो बेटा, देत आहो म्हणजेच काय बेटा, हीट काय करत आहे, हा ॲब्झॉर्ब करत आहे म्हणून ही झाली बेटा एंडोथर्मिक. कोणती एक्झोथर्मिकमध्ये हीट बाहेर पडते आणि एंडोथर्मिकमध्ये हीट काय करते बेटा, यस हे काय करते, हीट ॲब्झॉर्ब करते. त्यानंतर नेक्स्ट आयडेंटिफाय द फिगर अँड राईट वन यूज ऑफ इट. हे फिगर दिले आहे बघा, तुम्ही बघितले असे बरेच ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, त्यामुळे तो पेपरला जायच्या अगोदर एकदम पूर्ण नाही का बुक नाही का रीड करून जा, म्हणजे तुम्हाला याचे नाही का आन्सर नाही का तुम्हाला येतील. तर पहा आयडेंटिफाय द फिगर, ही फिगर कोणती आहे ही विचारलेली आहे बेटा. आणि त्यानंतर नाही का करायचं, राईट वन यूज ऑफ इट आणि प्रत्येकाचे यूज विचारले. आता जसं पहिले द्याल, पहिले कोणतं आहे बेटा, हे पहा ए काय बेटा, हे आपलं आहे फ्यूजचा यूज कुठं होता, इट मेल्ट अँड देअर बाय प्रोटेक्ट द इलेक्ट्रिक सर्किट अँड अप्लायन्स बाय द स्टॉपिंग द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट व्हेन द एक्सिड ऑफ स्पेसिफिक व्हॅल्यू. काय आहे, जेव्हा आपल्या घरी नाही का बेटा जास्त करंट येतो, मग जास्त करंट आला तर त्याच्यामुळे काय होते बेटा, आपल्या घरी जेव्हा जास्त करंट येईल मग काय होतं, अप्लायन्स बाय स्टॉपिंग द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट अँड एक्सिड द स्पेसिफिक. जास्त करंट आल्यामुळे आपल्या घरी नाही का काय होतं बेटा, बंद म्हणजे नाही का इलेक्ट्रिकचे शॉर्ट सर्किट होण्याची भीती राहते, काहीतरी होण्याची भीती राहते, ते वायरिंग जळते, मशिनरी जळू शकतात, टी व्ही घेऊ जाऊ शकतात. मग ते अवॉइड करण्यासाठी काय करता बेटा, जास्त करंट आला तर हा जो तुमचा जो आहे कोण, यस फ्यूज, हा काय होतो मेल्ट. आणि मेल्ट झाल्यामुळे जो काय होतं बेटा, ते एक्सिड द स्पेसिफिक व्हॅल्यू, जास्त जे करंट गिरंट यायला त्यानं जे आपल्या इथं जे डॅमेज व्हायला, जे प्रॉब्लेम क्रिएट व्हायले ते अवॉइड होतं तुमचा. त्यानंतर बेटा सेकंड आहे हा काय, MCB नाव लिहिलं तरी चालते. MCB तुम्हाला माहीत आहे बेटा, याचं पण युजेस काय ते, वेन द करंट इन द सर्किट सडनली इन्क्रीजेस दिस स्विच ओपन अँड करंट स्टॉप. जर आपल्याकडे एकदमच जास्त करंट आला तर काय होतं बेटा, जास्त करंट आला तर प्रॉब्लेम क्रिएट होतात, आपले घरचे डिव्हाइस खराब होतात, फायर होऊ शकतो. म्हणून त्याला अवॉइड करण्यासाठी काय म्हणते, वेन द करंट इन द सर्किट सडनली इन्क्रीजेस, जर करंट खूप सडनली इन्क्रीज झाला तर हे याचं काय होतं बेटा, ज्याचं स्विच काय होतं बेटा ओपन
अँड करंट स्टॉप. ओपन म्हणजे काय होते, आपण त्याला बंद म्हणतो बेटा, पण इथं म्हणतात ओपन म्हणजे नाही का दोन वायर नाही का असे एकमेकाच्या दूर जातात. दूर झाल्यामुळे याचं सर्किट काय होत असतो, ओपन होतो. त्यामुळे मग काय होते, आपल्या घरची MCB पडली की करंट काय होतो, स्टॉप. त्यानंतर थर्ड आहे बेटा यस, हे काय म्हणतात गॅल्व्हनोमीटर. मग हे कशा इट डिटेक्ट काय म्हणतात बेटा, हे कशासाठी यूज करतात, टू डिटेक्ट द प्रेझेन्स ऑफ करंट इन द इलेक्ट्रिक सर्किट. एखाद्या सर्किटमध्ये किती करंट आहे मोजायसाठी नाही का काय यूज करतात, गॅल्व्हनोमीटर. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे बेटा बा, हाऊ मच हीट एनर्जी इज नेसेसरी टू राईज द टेम्परेचर ऑफ 5 किलोग्राम ऑफ वॉटर फ्रॉम 20 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे काय, तुम्हाला हाऊ मच हीट एनर्जी इज नेसेसरी, तुम्हाला किती हीट एनर्जी लागेल कशासाठी बेटा, टू राईज द टेम्परेचर ऑफ 5 किलोग्राम ऑफ वॉटर. तर 5 किलोग्राम ऑफ वॉटरचं नाही का टेम्परेचर किती वाढवायचं आहे, 20 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस. तर कसं काढायचं, किती लागेल हे आपल्याला दिलं आहे. तर इथे मी पूर्ण सॉल्व करून दिलं आहे, तुम्ही बघून घेसाल बेटा. त्यानंतर नेक्स्ट राईट द कार्टेशियन फॉर लेन्सेस. कार्टेशियन साईन कन्व्हेन्शन आपल्याला लेन्सेसचं लिहायचं आहे. जसं पॉझिटिव्ह राहतो निगेटिव्ह राहतो ते पूर्ण मी इथं राईट करून दिलं आहे बेटा. या टाईपचं तुम्हाला आन्सर राईट करावं लागेल. तर व्हिडिओ फास्ट मोठा होत आहे थोडं शॉर्टमध्ये घेतो बेटा. हां, कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. हे आपल्याला नाही का तो खालचा जो चार्ट आहे तो कम्प्लीट करायचा. पहा ॲक्टिव्हिटी बेस आहे, पहा IRNSS. इथं आपल्याला फिल इन द ब्लँक दिलं आहे. फिल इन द ब्लँक फक्त जशाल तसा नाही का पेपरला बॉक्स काढायचा, फिल इन द ब्लँक तिथे नाही का फिलअप करायचं, बाकी काही नाही. तर हे हा कशासाठी यूज करता बेटा, हा राहतो बेटा हे कोणत्या नेव्हिगेशन सॅटेलाईट. नेव्हिगेशन म्हणजेच काय राहते, टू फिक्स द लोकेशन इन टर्म्स ऑफ द प्रेसिस लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूडनल. म्हणजे नेव्हिगेशन म्हणजे पर्टिक्युलर तुमचा प्लेस कुठं राहते हे बघण्यासाठी नाही का बेटा हा यूज होता. त्यानंतर कोणता आहे बेटा, यस दिला आहे आपल्याला हे वेदर स्टडी अँड प्रेडिक्टेशन. तर बघा वेदर स्टडी अँड प्रेडिक्टेशनसाठी कोणता सॅटेलाईट यूज करतात, कोणता राहत असतो, वेदर म्हणजे काय हवामानाशी रिलेटेड, कोणता राहतो इनसॅट. आणि कशासाठी राहतो हा वेदर सॅटेलाईट म्हणतात, म्हणजे हवामान ते कसं होत आहे काय होतं याची स्टडी करण्यासाठी. त्यानंतर अर्थ ऑब्झर्वेशन, तुमच्या अर्थला ऑब्झर्वेशन करायसाठी कोणता राहतो बेटा, पुन्हा IRS. कोणता राहतो बेटा, IRS. याचं फंक्शन काय, हे अर्थ ऑब्झर्वेशनसाठी अर्थला ऑब्झर्व करता बेटा. त्यानंतर नेक्स्ट गिव्ह द केमिकल इक्वेशन ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन. हे फॉलोइंग रिॲक्शन दिलं आहे त्याचं केमिकल इक्वेशन द्यायचं. जसं पहिलीचं हे आहे बेटा, दुसरीचं बर्निंग ऑफ मॅग्नेशियम इन एअर. मॅग्नेशियमला जर एअरमध्ये जाळलं तर कोणतं राहणार, 2Mg + O2 2 टाइम MgO. त्यानंतर बेटा हे या थर्डसाठी हे आहे बेटा, तर यासाठी तुम्हाला राईट करावं लागेल. त्यानंतर नेक्स्ट बघून घेसाल बेटा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आता लास्ट क्वेश्चन हा राहतो बेटा 1 मार्कचा. बघा जुन्या पॅटर्नमध्ये काय होतं बेटा, इथं थेरॉटिकल क्वेश्चन विचारायचे, पण आता जे नवीन पॅटर्नमध्ये आहे बेटा तर इथं तुम्ही बघा बरेच ॲक्टिव्हिटी बेस पण क्वेश्चन विचारायला, म्हणजे थेरॉटिकल विचारू शकता आणि ॲक्टिव्हिटी बेस पण क्वेश्चन विचार. तर काय म्हणते, रेनबो इज द कंबाईन इफेक्ट ऑफ, कोणाचा इफेक्ट राहतो बेटा, यस रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. प्रूव्ह दिस स्टेटमेंट विथ द हेल्प ऑफ डायग्राम. या डायग्रामच्या हेल्पने नाही का हे स्टेटमेंट एक्सप्लेन करायचं. बघा इथं मी पूर्ण राईट करून दिलं आहे बेटा, या डायग्रामनुसार तुम्ही नाही का पूर्ण एक्सप्लेन करायचं. डायग्राम पण खूप महत्त्वाचे आहे बेटा, याची लेबलिंग पण खूप महत्त्वाची आहे. आता शेवटचा क्वेश्चन बेटा, यस काय म्हणते बेटा, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. हे टेबल पूर्ण करायचं आहे, फक्त फिलिंग द ब्लँक. मी आताच सांगितलं इथं पहा, ही पूर्ण जे दिले आहे ही तुम्हाला कोणते दिले आहे बेटा, ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. म्हणून ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन तर इथं तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे बेटा, सोपा आहे क्वेश्चन. काय पहिले दिलं आहे बेटा CH4 इथं फिल इन द ब्लँक, त्यानंतर C3H8 इथं फिल इन ब्लँक. तर तुम्हाला माहीत आहे बेटा हा चार्ट आहे, काय कोणता फॉर्म्युला, CnH2n+2 हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही नाही का काय करू शकता बेटा, हे इथेचे नाव इथेन मिथेन प्रोपेन हे तुम्ही नाही का पूर्ण इथेन मिथेन प्रोपेन ब्युटेन पेंटेन याचे फॉर्म्युला करू शकता. आणि नाही का हे जे नाव आहे बेटा तर याच्यासाठी मी तुम्हाला पासवर्ड सांगितलं होतं. काय सांगितलं होतं, मी, पप्पा, बाबा, पॅन्ट, हे कोणतं, होंडा. हे तुम्हाला शॉर्ट फॉर्म सांगितलं होतं, त्यानुसार तुम्ही नाव लक्षात ठेवता. सोपं आहे. काय मी, पप्पा, बाबा, पॅन्ट, हे होंडा शोरूममध्ये घ्यायला गेलो, त्यानुसार हे फॉर्म्युला यूज करून याचे आन्सर काढू शकता. तर असा आजचा आपला पेपर आहे बेटा. तर आय होप तुम्हाला आजचा
पेपर पॅटर्न तुम्हाला समजला असेल बेटा. तर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला एकदा लाईक करा बेटा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंडला शेअर करा. माझ्याकडून तुमच्या पेपरला नाही का बेटा, सायन्स 1च्या पेपरला बेस्ट लक बेटा. तुम्हाला काही डिफिकल्टी असेल, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला कमेंट करू शकता, किंवा आणखीन काही पेपर पाहिजेत असेल तरी तुम्हाला कमेंट करू शकता. ओके बेटा, थँक्यू.